एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर ते तुम्ही व्हिडिओच्या एंडला बघा कसे पाठवू शकता. बघा, वर्धा पोलीस भरती 2019 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. गणित दिलेलं आहे, 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे. तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल, असा प्रश्न विचारलेला आहे. ह्याला तुम्ही 2 मेथडने सॉल्व्ह करू शकता. एक टक्केवारी मेथड आहे आणि दुसरी आहे गुणोत्तर मेथड. मी तुम्हाला पहिले गुणोत्तर मेथड सांगतो, जी की मला खूप इझी वाटते विद्यार्थ्यांना किंवा कोणालाही समजून सांगताना. पण तुम्हाला गुणोत्तर कन्सेप्ट समजला पाहिजे, फक्त एवढंच आहे. आपण ते बघूया. काय दिलेलं आहे की 40% अल्कोहोल आहे. तर पहिले 40% हा चिन्ह दिसला, याचा अर्थ होतो पर्सेंट. पर्सेंट, ज्याला पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी. तर हा चिन्ह दिसला की डायरेक्ट भागीला 100 करायचं, म्हणजे 40 भागीला 100 केलं. तर ही काय झालं, हा शून्य कटला, हा शून्य कटला. बेदुनी 4, बेपंच 10, म्हणजेच किती उत्तर येणार आहे, 2/5. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की जर तुमचं संपूर्ण मिश्रण जर 5 लिटरचं आहे किंवा 5 युनिटचं आहे, तर त्यापैकी 40% म्हणजे 2 भाग कशाचा असणार आहे, अल्कोहोल दिलेला आहे, अल्कोहोल. तर हा अल्कोहोल असेल आणि उरलेलं काय असणार आहे, पाणी असणार आहे, कारण पाणी टाकायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर मी असं म्हणू शकतो किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जे अल्कोहोल आणि पाणी यांचं जे गुणोत्तर आहे ते कसं आहे, 2 अल्कोहोल आहे तर 5च टोटल मिश्रण आहे, तर पाणी किती असणार आहे, 3चं पाणी असणार आहे. बघा, 2 अल्कोहोल आहे, टोटल मिश्रण 5चं आहे, तुम्हाला मिश्रण 5चं करायचं आहे. त्यामुळे उर्वरित भाग हा काय असणार आहे, पाण्याचा असणार आहे. हा काय झाला, 5 झाला. नंतर हे काय झालं, सुरुवातीला. आता नंतर काय करताय, किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. नंतर किती टक्के करायचं आहे अल्कोहोलचे प्रमाण, 25%. तर 25% म्हणजे हे चिन्ह दिसलं की तुम्हाला सांगितलेलं आहे की 25/100 करायचं, म्हणजे 1/4 करायचा. तर टोटल तुमचं मिश्रण किती झालं पाहिजे, 4 झालं पाहिजे. त्याच्यातला एक भाग हा कसला असला पाहिजे, अल्कोहोल. कारण की अल्कोहोलचे प्रमाण तुम्हाला काय करायचे आहे, डायल्यूट करायचे आहे, जे की कमी करायचे आहेत. म्हणजे इथे एक भाग हा काय असणार आहे, अल्कोहोल असणार आहे आणि 3 भाग हे काय असणार आहे, पाणी असणार आहे, पाणी. बरोबर, टोटल येणार आहे 4 भाग. ठीक आहे. आता ह्याच्यामध्येच कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे, तुम्ही काय टाकलंय, पाणी टाकलंय. तुम्ही अल्कोहोलला बिलकुल छेडलेलं नाही आहे. बघा, परत एकदा सांगतोय, तुम्ही मिश्रणात काय टाकलंय, फक्त पाणी टाकलंय. बाकी अल्कोहोल पहिले जेवढं होतं तेवढंच असायला पाहिजे. म्हणजे पहिले तुमचं 2 अल्कोहोल होतं, सुरुवातीचं अल्कोहोल 2 होतं, ते 2च राहायला पाहिजे. तुम्ही पाणी टाकत आहात, अल्कोहोल टाकत नाहीत. मग काय करायचं आहे, 2 होतं, तर इथे पण काय करायचं, 2 करण्यासाठी इथे 2ने गुणलं. ह्याला जर तुम्ही 2 गुणलं तर म्हणजे ह्या साईडला प्रत्येकाला तुम्हाला 2ने गुणावं लागतं. कारण की गुणोत्तर हे काय राहतं, समान ठेवावं लागतं. तर इथे किती झालं, हा झाला तुमचा 2, 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8, किंवा ह्या दोघांची बेरीज केली, 2 आणि 6 8 येतात, 2 आणि 3 5 येतात. ठीक आहे. मग तुम्ही इथे म्हणू शकता की आधी अल्कोहोल होतं 2, पाणी होतं 3. नंतर काय झालं, अल्कोहोलला मी लिहितो, वॉटरला पाण्याला वॉटर लिहितो. ठीक आहे. अल्कोहोल जे 2चं होतं 2च राहिलं, कारण की त्याच्यामध्ये फक्त आपण पाणी ॲड केलं. किती, 6. 3 युनिट काय टाकलं आहे, पाणी टाकलं आहे. पण टोटल किती पाणी होतं किंवा किती एका युनिटची व्हॅल्यू किती, तर पहिले टोटल मिश्रण होतं तुमच्याकडे 5 युनिटचं. किती, 15 लिटर मिश्रणात. आता हा मिश्रण आहे कितीचं, 15 लिटरचं, पण आपल्याला पहिले मिश्रण किती भेटलं आहे, 5 लिटरचं किंवा 5 युनिटचं. तर 5 युनिट बरोबर 15. तर तुम्ही किती युनिट पाणी टाकलं ह्याच्यामध्ये, 3 युनिट. बघा, इथे दिसतंय तुम्हाला की पहिले 2 अल्कोहोल होतं, 2 अल्कोहोल नंतर पण आहे, आपण समान करून घेतले. नंतर पाणी तुम्ही पहिले 3 होतं, आता 6 झालेत.
म्हणजे 3 एकक पाणी टाकलेलं आहे आणि टोटल मिश्रण आहे तुमचं 5चं. टोटल मिश्रण आहे 5चं, पण गणितात दिलं की 5 नसून 15 लिटर आहे. तर तुम्ही किती युनिट पाणी टाकलं इथे? 3 युनिट पाणी टाकलं. ते किती असणार आहे? तिरकस गुणाकार करायचा इथे. किती येणार आहे? 15 गुणिला 3 भागिला 5. बघा, हा 3 तिकडे जाईल गुणाकारामध्ये. 15 गुणिला 3 हा भागिला 5 येईल आणि इथे येईल एक्सची किंमत. 5 एक 5, 5 त्रिक 15, म्हणजे 3 गुणिला 3, तर 9 लिटर एवढं तुम्ही काय टाकलेलं असणार आहे? पाणी. तुम्ही ह्या पद्धतीने कुठलंही गणित सोडून बघा. मी नक्की सांगतो की तुम्ही बाकीच्या सर्व मेथड विसरून जाल. म्हणजे एखादा लहान विद्यार्थी जरी असेल ना 8वी 9वी 10वीचा, त्यानेही थोडासा प्रयत्न केला तर तोही अशा प्रकारचं खूपच इझी पद्धतीने हे गणितं सोडू शकतो. तर इथे जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण फक्त ₹59 फुल चॅप्टर वाईज कन्सेप्ट वाईज तसेच शॉर्ट ट्रिक वाईज काय घेऊन आलेलो आहे? मेंबरशिप घेऊन आलेलो आहे. एवढी स्वस्त मेंबरशिप किंवा रास्त दरात मेंबरशिप तुम्हाला दुसरं कुठेही भेटणार नाही. फक्त ₹59 तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ सिरीज भेटत आहे. तीही यूट्यूबला तुम्हाला काय करायचं आहे की जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला ₹59 मेंबरशिप भेटेल. प्लस जे काही मेंबरशिप घ्याल तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट म्हणजे तुम्ही तुमचे डाऊट्स मला जर पाठवले @गणित1 असं टेलिग्राम ग्रुप आहे. या ग्रुपला सर्च करून जर तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवले तर तिथे तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये उत्तरे असतील अवेलेबल तर अवेलेबल करून दिल्या जातील. धन्यवाद.